योद्धाचे कार्यकारी संपादक धर्मराज देशपांडे हे काही कामानिमित्त महावितरण कल्याणचे अधीक्षक अभियंता फुंदे साहेब यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्या कार्यालयामध्ये धर्मराज देशपांडे यांना अजबच अनुभव आला, जो त्यांनी जनतेसमोर मांडला आहे. ज्याप्रमाणे राजा त्याप्रमाणेच प्रजा असते असं आपण आजपर्यंत ऐकलं असेल, परंतु याचा प्रत्यक्षात अनुभव या कार्यालयामध्ये आला. महावितरणचे एकदम जबाबदार अधिकारी म्हणजेच अधीक्षक अभियंता त्यांच्या केबिनमधील 2 टनचा मोठा एसी आणि लाईट चालू ठेवून निघून गेले होते, कारण याचे बिल त्यांच्या पगारातून नाही तर जनतेच्या पैशातून भरले जाते. म्हणूनच हा बेजबाबदारपणा. बघा इथं लाईट बिल जनता भरती 10-10, 5-5 हजार आणि यांची 2-2 टनाची एसी चालूच. म्हणजे यांना आणि हे अधिकारी क्लास 1 अधिकारी अधीक्षक अभियंता यांची कोणालाही सूचना नाही किंवा लाईट बंद करा किंवा स्वतः सांगून जाणं बंद करून जावं, या अशा प्रकारचे लाईटीचा अपव्यय चालू आहे. विचारलं शिपाई सांगतात की साहेबांची खूप नंतर लाही होते, म्हणून ते 1.5 तास जरी गेले तरी त्यांची लाईट चालू, एसी चालू, 2 टनाचा एसी चालू. या सर्व गोष्टींचे व्हिडिओ चित्रीकरण चालू आहे हे दिसल्यानंतर तेथील शिपाई कदम साहेब यांनी आतमध्ये जाऊन एसी बंद केला, लाईट बंद केल्या आणि त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर दिले की साहेब आल्यानंतर त्यांना खूप गरम होतं म्हणून एसी चालू ठेवलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ साहेब नसतील तरी त्यांची खुर्ची मात्र गार झाली पाहिजे. मग जनता बिल भरून भरून गार झाली तरी चालेल. आता काय बदलापूरला आहे ना, नाही आम्ही चालू इथं 1.5 तास झाला आम्ही चालू आहे. लगेच गरम होते कॅबिन, तापते ना वर. आणि जर हे मोठे अधिकारी जसे वागत असतील तर कनिष्ठ अधिकारी तरी काय मागे राहतील. म्हणून त्यांनी देखील खुर्च्यांना वारे घालण्यासाठी आपले पंखे चालू ठेवल्याचा अनुभव या कार्यालयात पाहायला मिळाला. इतकेच नव्हे तर या कार्यालयामध्ये कोण अधिकारी, कोण कर्मचारी, कोण शिपाई काही कळत नव्हतं, कारण कोणत्याही अधिकाऱ्याने स्वतःचं ओळखपत्र गळ्यामध्ये घातलेलं नव्हतं. तसेच सदरील अधिकाऱ्यांकडे धर्मराज देशपांडे हे मल्टीपार्टीच्या कामानिमित्त गेले असता त्यांनी अधिकाऱ्यांना मल्टीपार्टीविषयी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की आम्हाला माहीत नाही मल्टीपार्टी कनेक्शनसाठी काय करावं लागतं. मग जे ट्रेनिंग दिलं जातं त्या ट्रेनिंगमध्ये हे फक्त 10-15 दिवस मजा मारायला जातात का? आपल्या जनतेच्या पैशांमधून HT कन्झ्युमर पासून एक LT कन्झ्युमरला कनेक्शन देणे म्हणजे मल्टीपार्टी कनेक्शन असतं. त्यासाठी काय प्रोसिजर आहे हे जर या अधिकाऱ्यांना माहीत नाही, त्यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की आम्हाला माहीत नाही आणि तुमची फाईल फॉरवर्ड करण्याकरिता आमच्याकडे त्याचा फॉर्मॅट नाही. मग यांना महिन्यातून, आठवड्यातून परगावी ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. त्यावेळेस नेमकं कशाचं ट्रेनिंग दिलं जातं? का फक्त जनतेचा पैसा ट्रिप म्हणून वापरला जातो? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. 15 दिवस अशा फाईल्स अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयामध्ये पडून राहतात. मग या पाठीमागचं काय गौडबंगाल आहे हे देखील वरिष्ठांनी तपासलं पाहिजे. मल्टी पार्टी होतं, फॉरवर्डिंग होतं सीएनसाठी सी साहेबांना पाठवलं. बरेच दिवस झालं. दिसलं मागच्या महिन्यात. हो ते बनवत होतं. मॅडमला विचारायचं होतं कसं बनवायचं, कारण त्याच्या आधी आमच्याकडे मल्टीपार्टी कधी झालेला नाही आहे. मल्टीपार्टी कधी झालीच नाही. झालेलंच नाही. त्याच्यामुळे मी बनवलं नाही आहे. मॅडम माझे हेड ऑफिसला आहे. विचारते मी वाशिम आले ना. हो पण आपण बनवलं नाही, मला कसं बनवायचं ते माहिती नाही आहे. आणि मॅडम माझे हेड ऑफिसला आहे. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलते आणि त्यांनी मला फॉर्मॅट थांबू का मॅडम परत नका थांबू आज, कारण मॅडमच नाही आहेत ना आणि एक्झिक्युटिव्ह पण नाही आहे. अक्षरगामा दोघंही हेड ऑफिसला आहेत. साहेबांची सही इथलेच तिकडे डायरेक्ट ते ऑडिटला जाणार ना तुमचं प्रपोजल. ऑडिटला एस्टिमेटच नाही आहेत. ऑडिटला कसं जाईल? एस्टिमेटच काही नाही आहे त्यात. ऑडिट करायला एस्टिमेटच नाही आहे. ते मी नाही सांगू शकत. मग तुम्ही थांबून घ्या. पण मला मॅडम विचारावं लागेल. फॉर्मॅट मला माहीत नाही कसं बनवायचं ते. मग मॅडमला विचारावं लागेल. तुमच्या हातून ते कामच झालं नाही कधी? नाही नाही, मल्टीपार्टी कधीच नाही झालेलं. माझ्याकडे प्लेन्स आहे. आमच्याकडे मल्टीपार्टी केलेलंच नाही याच्या आधी. थोडीशी मदत केली असते मी. सेमच कॉपी प्रिंट आहे ना, एक्झिक्युटिव्ह झालं आहे ना, तेच सेम पुढं फॉरवर्डिंग बनवायचं फक्त. फिजिबिलिटी तर खालून दिली नाही त्यांनी. मॅडम त्याच्यामध्ये डिटेल्स सगळं टाकायला लागते.
जोपर्यंत वरिष्ठ कठोर भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत जनतेची पिळवणूक थांबणार नाही. नियम फक्त जनतेसाठीच का? अधिकाऱ्यांना नियम लागू होत नाहीत का? प्रशासन जे नियम बनवतं त्या नियमांचं पालन अधिकारी करणार का? अधीक्षक अभियंता यांच्यासारखे जबाबदार अधिकारी जर त्यांना भेटण्याची वेळ देऊन त्यावेळेस आपले केबिन लॉक करून जात असतील तर खाली कोण अधिकारी कधी कामावर येत असतील आणि कधी घरी जात असतील याचा तर हिशोबच लागत नसेल. या ठिकाणी अभियंत्यांना भेटण्याची वेळ 2:30 ते 4:30. AC साहेबांना भेटायला लागलं कुंडे साहेबांना. आपण बघूया साहेब आतमध्ये आहेत का ते. लॉक काय केली. आता टायमिंग आहे बरोबर 3:45. 3:45च्या टायमिंगला साहेब नाही आहेत, हजर नाही आहेत. भेटीचा वेळ देतात पण भेटायच्या वेळेस भेटायला जागेवर नसतात. कुठे मग ही वेळ तर कशाला ठरवतात भेटण्याची काय माहिती. यासोबतच अधीक्षक अभियंता फुंदे साहेब यांची केबिन का लॉक केली जात असेल? जर त्यांची केबिन त्यांच्या जाण्यानंतर लॉक केली जात असेल तर ते आल्यावरच ती ओपन का केली जात नाही? कोणीही आलं तर ती केबिन का ओपन करून दिली जाते? असे अनेक प्रश्न जनतेला पडलेले दिसत आहेत. वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही जर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसेल तर आता यावरच जनतेने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. बघा जनतेने न्याय करा.